बातमी नाशिकमधनं. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैशांवरती डल्ला मारण्याचे प्रकार काही नवे नाहीत, पण नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा शहरामध्ये एक अजब प्रकार घडला. दानपेटीमधील हजारोंच्या नोटा जळून खाक झाल्या. हे कसं घडलं, कशामुळे घडलं आणि कोणी घडवलं, बघूयात यावरचा हा खास रिपोर्ट. मंदिराच्या दानपेटीतनं येणारा हा धूर बघून तुम्ही अचंबित झाला असाल. यामागे काही चमत्कार आहे का, असा प्रश्नही तुमच्या मनाला शिवला असेल. पण थोडं थांबा, हा चमत्कार वगैरे काही नाहीये. हा धूर निघण्यामागे एका अल्पवयीन मुलानं केलेला प्रताप आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा शहरातील गणपती मंदिरात ही घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास हे मंदिर बंद ठेवलं जात असताना शहरातील भाविक येत नाहीत. हीच संधी साधून हा मुलगा मंदिरात येतो. मंदिराच्या टेबलवर ठेवलेली काडी पेटी हाती घेत काडी पेटवतो. आणि ही पेटती काडी थेट मंदिराच्या दानपेटीत टाकत आल्या पावली निघून जातो. पण यामुळे दानपेटीतील हजारो रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या. 10 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतच्या बहुतांश नोटांचा अक्षरशः कोळसा झाला. पण या मुलानं हे कृत्य का केलं याचा तपास केला जातो. दरम्यान या अल्पवयीन मुलानं स्वतःहून हे कृत्य केलं नसावं अशी शक्यता अधिक आहे. गावातील टवाळखोर युवकांनी या अल्पवयीन मुलाला दानपेटीत पेटलेली काडी टाकण्यास सांगितलं असावं अशी चर्चा रंगली. आपली मुलं नक्की कोणाच्या संगतीत वावरतायत याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. रईस शेख, पुढारी न्यूज, सटाणा.